नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते डिजिटल प्रभातमध्ये। प्रेक्षकांनो, आरोग्य जागर या कार्यक्रमाच्या मागील विविध भागांमध्ये आपण अनेक आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती याबाबत जाणून घेतलं। आजच्या भागामध्ये आपण सोरायसिस या आजाराबाबत आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचाराबाबत वैद्य अतुल देशमुख यांच्याशी महत्त्वपूर्ण अशी चर्चा करणार आहोत। वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ ते आयुर्वेदाची सेवा करतायत। श्री विश्वगंधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे, ठाणे, दादर आणि कोल्हापूर येथे ते आयुर्वेदाची सेवा देत आहेत। प्रेक्षकांनो, मला अधोरेखित करावं वाटतं की त्यांच्या श्री विश्वगंधा सुपर स्पेशालिटी या नगर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा देखील उपलब्ध आहे। शेकडो रुग्णांना या सुविधेचा फायदा देखील झालाय। तर नमस्कार डॉक्टर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये। सर, जसं मी मगाशी म्हटलं की आपण सोरायसिस या आजाराबाबत आज चर्चा करणार आहोत, तर नेमका हा आजार काय आहे आणि आयुर्वेदात या आजाराबाबत काय सांगण्यात आलं? असं आहे की सोरायसिस जर आपण म्हटलं तर आयुर्वेदामध्ये एक त्वचाविकार सांगितलेले आहेत। त्वचाविकाराची त्याला आयुर्वेदामध्ये त्वचाविकाराला कुष्ठ असं म्हटलं जातं। आता आपण व्यवहारामध्ये कुष्ठ हा लेप्रेसी म्हणून आजार बघतो। हा कुष्ठ लेप्रेसी हा आजार वेगळा आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेला जो काही कुष्ठ आजार आहे हा वेगळा आहे। तर कुठलाही त्वचाविकार त्याच्यामध्ये साधं त्वचेला खर्च हे असेल, काळेपणा आलेला असेल, तिसपासून तर अगदी सोरायसिसपर्यंत जे काही मोठमोठे त्वचाविकार असतात, तारुण्य पिटिका त्याच्यामध्ये आलं, श्वित्र म्हणजे पांढरं कोड आलं, हे सगळे याला आयुर्वेदामध्ये कुष्ठ असं म्हटलं जातं। म्हणजे कृष्णात वपुः, त्याच्यामध्ये वपू म्हणजे त्वचा, ज्याच्यामध्ये त्वचेचा रंग हा काळपट होतो किंवा त्वचेचा रंग बदलतो, नॉर्मल स्किन कलर जाऊन वेगळा कलर स्किनला येतो आणि त्याला कृष्णात वपू म्हणजे याला कुष्ठ असं म्हटलं जातं। तर हा एकूण 18 प्रकारचे कुष्ठ आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। त्यातला जे आहेत तर प्रमुख 7 महाकुष्ठ म्हणून सांगितलेले आहेत आणि 11 क्षुद्रकुष्ठ म्हणून सांगितलेले आहेत। आता हे महाकुष्ठ, क्षुद्रकुष्ठ हे जे काही वर्गीकरण आयुर्वेदामध्ये केलेलं आहे ते त्यांच्या लक्षणभेदावरून त्यानुसार केलेलं आहे। ज्या कुष्ठामध्ये किंवा त्वचाविकारामध्ये त्यांची लक्षणांचा समुच्चय मोठा असतो, त्याची कारणं होण्याची मागची कारणं मोठी असतात, जास्त असतात आणि तो जरा जटिल असतो शरीरामध्ये, अशा याला महाकुष्ठ असं म्हटलं जातं। दुसरा जो प्रकार आहे तो क्षुद्रकुष्ठ। एकूण ते 11 प्रकारचे क्षुद्रकुष्ठ आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत। तर याच्या मागची कारणं पण जरा थोडी कमी असतात आणि याची लक्षण समुच्चय पण शरीरामध्ये थोडं कमी प्रमाणात असतो, त्याला क्षुद्रकुष्ठ असं म्हटलं जातं। तर सोरायसिसचा आणि आयुर्वेदाचं जर आपण कोरिलेट जर करायचं म्हटलं तर अशी जी आपली 18 प्रकारची क्षुद्ररोग कुष्ठरोग सांगितलेले आहेत, त्या 18 प्रकारच्या कुष्ठरोगांमध्ये साधारणपणे 7 ते 9 असे ते त्वचाविकार विविध असतात, ज्याचं वर्णन सोरायसिसच्या विविध वेगवेगळ्या प्रकारांशी एकदम 100% बऱ्यापैकी मिळतं जुळतं असतं। उदाहरण जर द्यायचं आपण म्हटलं आपल्या प्रेक्षकांना तर प्रामुख्याने एक सिद्धकुष्ठ म्हणून एक त्वचाविकार सांगितलेला, तो वृक्षजीव कुष्ठ, नंतर औदुंबर कुष्ठ, कपाल कुष्ठ, मंडल कुष्ठ, अशी ती आयुर्वेदामध्ये वेगवेगळी नावे कुष्ठविकाराने दिलेली, त्वचाविकाराने दिलेली। त्याची लक्षणं आणि सोरायसिसची लक्षणं बऱ्यापैकी मिळती जुळती असतात। विपादिका कुष्ठ म्हणून एक प्रकार असतो, तो पण विपादिका कुष्ठ म्हणजे काय, त्याला आपण आधुनिक शास्त्रामध्ये प्लॅन्टर सोरायसिस असं म्हटलं जातं। त्या प्लॅन्टर सोरायसिसमध्ये होतं असं की तळहाताला तळपायला भेगा पडायला लागतात, त्या भेगांमधून रक्त येतं, त्याला खाजू खूप यायला लागते आणि ह्या त्वचाविकाराच्या प्रकाराला, सोरायसिसच्या प्रकाराला आयुर्वेदशास्त्रामध्ये प्लॅन्टर सोरायसिस असं म्हटलं जातं। तर सिद्धकुष्ठ म्हणून एक आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत। सिद्धकुष्ठामध्ये होतं असं की त्याच्यामध्ये त्वचा बाहेरून असा भुस्सा पडतो, आतमध्ये त्वचा स्निग्ध असते आणि याला खाज खूप असते, अशा प्रकारचं वर्णन याचं आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। आणि आपण जो आता पाहिले सोरायसिस बघतो, सोरायसिसमध्ये पण आपल्याला असंच बघायला मिळतं की बाहेर कोंडा, त्वचेवर खूप कोंडा पडतो, खाजव असते, त्वचेवर लाल काळे चट्टे असतात। तर ह्या पद्धतीने वर्णन आपल्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं बघायला मिळतं। आता एक गटेड सोरायसिस आपण जो बघतो, तर अल्सकुष्ठ नावाचा प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे। तर अल्सकुष्ठामध्ये अंगावर लालसर गांधी उठतात, लालसर ते पूर्ण हे उठतात, त्वचेवर असे धब्बे उठतात लालसर, त्याला खाज असते आणि त्याची आग वगैरे प्रचंड प्रमाणात होत असते। तर याच्यामध्ये गटेड सोरायसिसमध्ये पण हेच आपल्याला बघायला मिळतं की तो लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर उठलेले असतात, त्याला खाजो असते आणि त्यात कोंडा काही प्रमाणामध्ये पडत असतो, हा गटेड सोरायसिस झाला। तसंच एक वृक्षजीव कुष्ठ म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याच्या कडा लालसर असतात, आतमध्ये त्याला काळपट असतो, त्याला खाजो असते आणि कोंडा पडत असतो त्यातनं आणि डोक्यामध्ये पण असतो, पूर्ण अंगावर पण असतो हा।
ही आपल्याला याच्यामध्ये जो प्लाक सोरायसिस म्हणून जो प्रकार सांगितलेला आधुनिक शास्त्रामध्ये त्याच्याशी याचं वर्णन बऱ्यापैकी मिळतं जुळतं असतं. तसंच एक दारुणा नावाचा आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. दारुणा म्हणजे काय की डोक्यामध्ये कोंडा होणं, याला आपण बोलीभाषेत कोंडा होणं असं म्हणतो. तर ह्या दारुणाचे एकूण 2 प्रकार आयुर्वेदशास्त्र सांगतं. एक पहिला असतो जो कोरडा कोंडा असतो, दुसरा असतो तो ओला कोंडा असतो. तर दोन्ही प्रकारांचं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि आता आपण जो बघतो तो स्काल्प सोरायसिस, तर त्याच्यामध्ये हीच लक्षणं सगळी त्या दारुणाची जी आपल्याला स्काल्प सोरायसिसमध्ये बघायला मिळतं. जसं की डोक्यामध्ये कोंडा होणं, त्याचं असे खवल्या येणं, खपल्या येणं, त्यातनं क्वचित काही रुग्णांमध्ये स्राव देखील त्याच्यामध्ये कोंड्यातून होत असतो. असे चिकट मळ त्या त्वचेत डोक्यामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि ह्या पद्धतीचं सगळं त्याचं स्वरूप असतं. नंतर डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लालसर काळपट चट्टे यायला लागतात, त्याला खाज खूप येते, कोंडा पडतो, केस गळणं वगैरे त्यातनं सुरू होतं नंतरनं. अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला सगळी या स्काल्प सोरायसिसमध्ये दारुणा म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये आजार वर्णन केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशाच पद्धतीने एक कुष्ठ नावाचा एक आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जसं माशाच्या अंगावर जशी खवली असतात त्याच पद्धतीने पायाची त्वचा एकदम कोरडी पडते, त्या पद्धतीने खवले अशा त्वचेवर निर्माण होतात आणि ह्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये एक कुष्ठ असं म्हटलं जातं. असे विविध त्वचा विकार जे आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलेले आहेत. मंडल कुष्ठ म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे, तो पण आपल्याला सोरायसिसमध्ये पण जसं आपण याला प्लाक सोरायसिस म्हणू शकतो त्याची लक्षणं बऱ्यापैकी मोठी असतात. एक एरिथ्रोडर्मिक सोरायसिस नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पूर्ण शरीरावर असे लालसर चट्टे येतात, त्यातनं पू निर्माण होतो, खूप वेदना असते, त्याच्यामध्ये आग खूप असते, प्रचंड प्रमाणात आग असते, स्राव पण असू शकतो. चर्मदल कुष्ठ म्हणून एक प्रकार सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या पद्धतीने वर्णन सगळी आपल्याला जसं पू वगैरे होणे ही लक्षणं सगळी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. अशा पद्धतीने आपल्याला सोरायसिस आणि आयुर्वेदाचं कोरिलेशन करता येतं आणि त्या पद्धतीने व्यवहारात पण त्याबद्दल आपल्याला सगळं बघायला मिळतं. दुसरं एक आपण बघतो की सोरायटिक आर्थरोपॅथी म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये सांध्यांमध्ये जेव्हा सोरायसिस जातो, हाडांमध्ये विशेषतः जातो, तो हाडाच्या आतमधली बोन मॅरो ज्याला आयुर्वेदामध्ये अस्थिगत मज्जा असं म्हटलं जातं, जेव्हा तिथपर्यंत सोरायसिस जातो त्यावेळेस त्या सांध्यांमध्ये वेदना होणं, सांधे दुखणं, सांधे सुजणं, त्याला ठणक खूप प्रचंड प्रमाणात असणं, सांधे लाल होणं आणि मग तो जास्त प्रमाणात जर सांध्यांमध्ये जर गेला, हाडांमध्ये जर गेला, त्यातनं मग हाडांमध्ये वाकडेपणा यायला लागतो. ह्या पद्धतीने त्याला सोरायटिक आर्थरोपॅथी असं म्हटलं जातं. हे सगळं वर्णन जे आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये वात रक्त आणि कुष्ठ हे 2 आजारांचे ज्यावेळेस कॉम्बिनेशन एकत्र शरीरामध्ये बघायला मिळतं. वात रक्त म्हणजे काय की ज्यावेळेस हा सोरायसिस हा रक्तामार्फत सांध्यांमध्ये जातो आणि त्याच्यावेळेस सांधे सुजणं दुखणं या पद्धतीची लक्षणं तिथं बघायला मिळतात. आणि मुळात सोरायसिसची जी काही घटना शरीरात घडलेली असते, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, त्यातनं रक्तामध्ये दोष येऊन त्वचाविकार पण उद्भवलेलाच असतो. ह्या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन शरीरामध्ये बघायला मिळतं त्यावेळेस आपण सोरायटिक आर्थरोपॅथी त्याला आपण म्हणू शकतो. हे असं म्हणजे असं नाही की आयुर्वेदामध्ये सोरायसिसचं वर्णन केलेलं नाही, सोरायसिस हा अलीकडचाच आलेला आजार आहे, पूर्वीचं काही कुठं काही वर्णन केले असं काही नाही आहे. की हजारो वर्षांपूर्वी जे दृष्टी ऋषीमुनी जे होते आणि ज्यांनी आयुर्वेदशास्त्राचं विविध ग्रंथ लिहिले, त्यांना भविष्याचा वेध त्यावेळेस देखील होता, त्या काळात देखील हे सगळे आजार होते, पण त्यांची नावं वेगळी होती, आत्ताची नावं वेगळीत. म्हणजे त्याची उपचार, त्याची लक्षणं, त्याचे उपचार त्यांनी त्या काळात देखील हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहेत. तेच आपल्याला आत्ता देखील व्यवहारामध्ये त्या तंतोतंत बघायला मिळतं. म्हणजे सोरायसिस या आजाराचे विविध प्रकार, त्याची लक्षणं तुम्ही सविस्तरपणे आम्हाला सांगितलीत. पण मात्र हा आजार का होतो, हा आजार होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? असं आहे की आपली आत्ताची लाईफस्टाईल जी आपण म्हणतो, तर बऱ्यापैकी लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये हा आजार मोडतो आणि आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, स्ट्रेस, टेन्शन्स हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने भाग असतो. तर आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, मिथ्या आहार विहारेणे विशेषण विरोधनाम त्वचा कुर्वंती वैवर्ण्यम दुष्टा कुष्ठ मुशंतितात. म्हणजे काय, मिथ्या आहार विहार म्हणजे काय, आपलं चुकीचं खाणं पिणं वागणं त्याच्या प्रमुख कारण असतं. आता चुकीचं खाणं पिणं वागणं म्हणजे काय, तर त्वचा विकारामध्ये प्रामुख्यानं आंबट, आंबोलीलं, तिखट, खारट याचा आहारामध्ये अतिवापर असणं हे त्वचा विकाराचं प्रमुख कारण आहे. आता याच्यामध्ये विरुद्ध आहार म्हणून एक संकल्पना आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितली आहे. विरुद्ध आहार म्हणजे काय, ज्या गुणांना विरुद्ध असलेल्या 2 गोष्टींचा संयोग ज्यावेळेस एकत्र येतो, त्याच्यातून जे काही दूषित घटक शरीरामध्ये तयार होतात, त्यातून विविध आजार जे उद्भवतात, त्याच्यामध्ये त्वचाविकार हा सोरायसिस हा याचा अग्रक्रम लागतो नेहमी. आता विरुद्ध आहार म्हणजे काय, तसं आपण उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण समजा आपण जेवण करतो, आपण जेवल्यानंतर बऱ्याच जण, आता उन्हाळा आहे, आईस्क्रीम खायची सवय असते किंवा झोपताना दूध पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, दूध हळद पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, बऱ्याच लोकांना नाश्ता केल्यानंतर चहा घ्यायची सवय असते. तर आता होतं असं की आपण ज्यावेळी जेवण करतो, जेवणामध्ये मीठ प्रत्येक पदार्थामध्ये बऱ्याच याच्यात असतंच आणि आंबट असेल किंवा नसेल 2 भाग असतो. तर ह्या मिठाचा आणि आंबटाचा जेव्हा दुधाची संयोग येतो त्यावेळेस शरीरामध्ये जाऊन ते फाटतं, नाचतं, त्याच्यामधून जे दूषित घटक तयार होते त्याच्यातून ही त्वचा विकार किंवा सोरायसिस असे आजार निर्माण होऊ शकतात.
त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना दुधाच्या विकृतीच्या आयुर्वेदामध्ये सांगितलं, जसं की पनीर असेल, याचा आहारामध्ये जास्त वापर करण्याची सवय असते. विशेषतः जिम करणारी जी मुलं मुली असतात, व्यक्ती असतात, त्यांना पनीर जास्त खायचा सल्ला दिला जातो की ते पनीर त्या पण जास्त खातात ते, आणि त्याने देखील त्यांना सोरायसिस सारखा आजार होऊ शकतो. त्याच पद्धतीने जसं आता आपण बसतो फास्ट फूड, जंक फूड्स, जसं पिझ्झा असेल, बर्गर असेल, मैद्याचे पदार्थ असतील, याचा आहारामध्ये अतिवापर जर असेल त्याने देखील सोरायसिस होऊ शकतो. आता मध्येच माझ्याकडे एक पेशंट आलेला, त्याला सोरायसिस झाला होता. तो मुलगा बाहेर नोकरीनिमित्त बाहेर गेला होता, कामासाठी बाहेर थांबलेला होता, आणि तो नियमितपणे त्या दुधाच्या फॅक्टरीमध्ये कामाला होता तो, आणि दुधाच्या फॅक्टरीमध्ये असल्यामुळे त्याला नियमितपणे लस्सी तिथे प्यायची सवय लागली होती. तो रोज लस्सी 1-2 पॅकेट लस्सी प्यायचा, त्यातनं त्याला सोरायसिस उत्पन्न झालेला होता. त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळेस असं होतं की ज्याला ऑलरेडी सोरायसिस आहे अशा व्यक्तीची जर कपड्यांचा डायरेक्ट संपर्क आला, त्याच्या एका ताटात जेवलं वगैरे, अशा गोष्टी जर त्यातनं घडल्या, त्याने देखील हा आजार होऊ शकतो. ही त्याच्यामागची प्रमुख काही कारणं आहेत. तसंच आता आपण बघतो की मानसिक ताणतणाव खूप वाढलेले आहेत, आणि ह्या डिस्टर्ब शेड्यूल सगळं बऱ्याच जणांचं आहे, याने देखील हा सोरायसिस होऊ शकतो. तसंच आयुर्वेदामध्ये असंही सांगितलेलं आहे की जे विषारी काही कीटक असतात किंवा कीटक दंश एक प्रकार असतो, हे विंचू वगैरे असेल, तर ह्यांच्या दंशातनं देखील त्यांच्या जे लाळीमार्फत जे विष शरीरामध्ये जातं त्यातनं विविध आजार होत असतात. त्याच्यामध्ये संधिवात देखील होऊ शकतो, आमत होतो, सोरायसिस किंवा त्याच्या विकार देखील त्यात उत्पन्न होतात. माझ्याकडे मध्ये एक पेशंट आलेला, तर त्याला सोरायसिस झाला होता, आणि त्याची डिटेल केस हिस्ट्री घेतल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आहारातला हेतू काहीच नाही, खाण्यापिण्याच्या सवयी बऱ्यापैकी बॅलन्स डाएट आपण म्हणू शकतो, असं त्याचा बॅलन्स डाएट होतं, पण तरीही त्याला सोरायसिस झालेला होता. म्हणजे त्याची आणखी डीपमध्ये हिस्ट्री घेतल्यावर असं लक्षात आलं की त्याला 2 ते 3 वेळेस कुत्रं चावलेलं होतं. त्याची त्यांनी 24 ते इंजेक्शनचे कोर्स पण 14 इंजेक्शनचे 2दा केले होते, पण त्या याच्यातनं झालेलं असं कुत्र्याची लाळ त्याच्या शरीरामध्ये जी गेली होती, त्याचा मोठा चावा त्या कुत्र्याने घेतलेला होता. त्या लाळीमार्फत ते जे काही दूषित त्याची लाळ शरीरात गेली, त्यातनं त्या काही वर्षानंतर त्याचा अंश शरीरात तसाच राहिला, आणि त्यातनं त्याला तो सोरायसिस किंवा त्याचा विकार उत्पन्न झालेला होता. तर अशी अनेक कारणं आपल्याला याच्यामध्ये सोरायसिसमध्ये बघायला मिळतात. तर मुख्यतः आपलं चुकीची जी खाण्यापिण्याची सवय ही त्याचं प्रमुख कारण आहे. आता दुसरं एक कारण जर बघायचं म्हटलं तर असं होतं की बऱ्याच जणांना असं होतं की आता ऊन आहे, घाम, खेळतात भरपूर किंवा बाहेर उन्हातून आलेले आहेत, घाम खूप आलेला आहे, घाम आलेला आहे, पटकन एसीमध्ये बसले, गटागटा गार पाणी पिले, याने देखील सोरायसिस होऊ शकतो किंवा त्वचा विकार कुठलाही होऊ शकतो. याचं कारण असं की ज्यावेळेस आपण उन्हामधून येतो, घाम आलेला असतो पूर्ण अंगाला, त्याचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं, शरीर ती उष्णता बाहेर फेकण्यासाठी घाम निर्माण करून त्याच्यातून उष्णता बाहेर फेकत असतं. त्याच वेळेस आपण जर थंड पाणी पिलं आणि एसीमध्ये किंवा फॅनच्या हवेमध्ये जर बसलो, तर सगळी उष्णता आतल्यात कोंडली जाते, ती रक्तामध्ये मिसळून रक्तातली उष्णता वाढून हा त्वचा विकार निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीने याची अनेक कारणं आहेत. विविध केमिकल्स, डिटर्जंट्स याचा त्वचेशी नेहमी संपर्क येणं, मातीचा खूप संपर्क तळपायाशी येणं, किंवा अशा ज्या आपण ॲलर्जिक गोष्टी म्हणतो त्याचा जर संपर्क आपल्या तळहाताशी तळपाशी येत असेल त्याने देखील किंवा त्वचा विकार विविध निर्माण होऊ शकतात. अशी त्या सोरायसिसची अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतात. दुसरं एक कारण व्यवहारात खूप कॉमनली बघायला मिळतं की हल्ली आपण बघतो जी तरुण मुलं मुली आहेत त्यांना डोक्याला तेल न लावण्याची सवय खूप असते. त्याच्यामुळे त्यांचा स्काल्प नेहमी कोरडा असतो, डोकं नेहमी कोरडं असतं, आणि त्यात ते शॅम्पू रेग्युलरली वापरत असतात. तर शॅम्पू असेल किंवा साबण असेल त्याच्यामध्ये थोडा ॲसिड बेस असतोच, आणि त्यांनी जे काही डोक्यात जमा झालेले मळ ते पटकन निघून जातात सगळे, पण तिथला स्काल्प जो आहे तो ड्राय होतो, कोरडा होतो जास्त. आणि ज्यावेळेस स्काल्प ड्राय होऊन कोरडा होतो त्यावेळेस त्या सेल्सचं जे काही डोक्यातलं आयुष्य असतं, स्काल्पच्या सेल्सचं, डोक्यातल्या सेल्सचं, तर त्या सेल्सचं आयुष्य तिथं कमी आलं, न्यूट्रिशन कमी झाल्यामुळे त्यांचं लाईफ कमी होऊन त्या सेल्स लवकर डेड होतात. डेड होऊन त्याचं रूपांतर कोंड्यामध्ये व्हायला लागतं, आणि त्याच्यामुळे वारंवार कोंडा निर्माण व्हायला लागतो, त्यातून पुढे सोरायसिस देखील उद्भवू शकतो. डाय बऱ्याच जणांना लावण्याची सवय असते. डायमुळे पण विविध डोक्यामध्ये जसं खपला येणं किंवा त्वचा विकार होणं हे आपले काही पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळालेले. अशी त्याची काही प्रमुख कारणं असतात. तर नियमितपणे डोक्याला तेल लावणे देखील आपण स्काल्प सोरायसिस टाळण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतं, असा आमचा रुग्णांमधला अनुभव आहे. नक्कीच सर, म्हणजे ही कारणं विचार करणं पलीकडेच आहेत, आणि मुळात ताणतणाव, अयोग्य आहार या सगळ्या गोष्टी देखील या आजारासाठी कारणीभूत आहेत. आणि सर, नेमकं कोणत्या वयोगटात हा आजार जास्त पाहायला मिळतो? सोरायसिसला आता पूर्वी असं म्हटलं जायचं की हा साधारण एक 30, 85, 50च्या दरम्यान होणारा आजार असं एक असायचं. आता त्याला वयोगटाचं बंधन सोरायसिसला हल्ली काही राहिलेलं नाही आहे. खूप कमी वयातल्या मुलांमुलींमध्ये देखील सोरायसिस बघायला मिळतं. विशेषतः काल्प सोरायसिस जो आहे, डोक्यामध्ये कोंडा होणं वगैरे, ह्या गोष्टी कॉमनली तरुण मुलामुलींमध्ये पण प्रामुख्याने बऱ्यापैकी बघायला मिळतात. आता मध्येच माझ्याकडे एक पेशंट आलेला, त्याचं वय साधारण असेल एक 12-13 वर्ष असेल मुलगा, तर त्याला सोरायसिस झालेला. म्हणजे दुसरं इतक्या कमी वयामध्ये देखील आपल्याला सोरायसिस बघायला मिळतो.
तर वयाचं बंधन तसं यायला नाही आहे. 4-5 वर्षाच्या मुलामुलींमध्ये देखील हा निर्माण होऊ शकतो. त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं आजार हल्ली कमी वयात पण बघायला मिळतो. पण जसजसा तो आजार शरीरामध्ये जुना होईल तसा तो खोल जात जातो शरीरामध्ये आणि मग तो नंतर मोठं स्वरूप धारण करू शकतो. म्हणजे या आजारासाठी स्पेसिफिक असं कुठलं वयोगट हा, तसं वयाची पासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो तो. अगदी. आणि सर, मुळात आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार या आजारावर आहेत आयुर्वेदात, आणि महत्त्वाचा प्रश्न असा की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? खूप छान प्रश्न आहे आपला, की आयुर्वेदामध्ये उपचार जे याच्यामध्ये सांगितलेले आहेत, आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की हेतुपरिमार्जन हे आयुर्वेदशास्त्रामध्ये कुठल्याही आजारामध्ये सांगितलेले आहेत. हेतुपरिमार्जन म्हणजे काय, की त्या आजाराचं जे मूळ कारण आहे ते पहिले शोधणं हे खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि ते बऱ्याच वेळेस आपल्याला चुकीच्या आहार विहाराच्या याच्यामध्येच सवयींमध्ये दडलेलं असतं, की आपल्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्यापैकी दडलेलं असतं. तर हे कारण जर आपण ते शोधलं आणि ते जर आपण पहिलं टाळलं, ते ज्या गोष्टीमुळे आजार होतो हे जर खाण्याचं टाळलं, तिथं आजार आपला एक साधारण 20 ते 25% बरं व्हायला सुरुवात झालेली असते. आणि असं बघायला मिळतंच की ह्या सोरायसिसला काही ना काही त्या खाण्याची चुकीची सवयी त्याचं प्रमुख कारण आपल्याला आहारामध्ये बघायला मिळतंच. मग त्या पद्धतीचा जर आहार आपण तो बंद केला आणि त्याचे विरुद्ध गुण असलेला जर आहारीय घटक जर आपण आपल्या आहारामध्ये जर खायला सुरुवात केली, तर याचं सोरायसिसचं नियंत्रण ठेवण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने फायदा आपल्याला मिळत असतो. बऱ्याच जणांना हल्ली असं असतं की थोडंसं तिखट, तेज, चटपटीत जरा खायची सवय असते. तर तिखटामुळं आणि मिठामुळं, चमचमीत जे आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींमुळं शरीरातली उष्णता अतिरिक्त वाढते. आपण जर मीठ जास्त खाल्लं तर रक्त जळतं शरीरातलं, तिखट खाल्लं तर रक्त शरीरातलं जळत असतं. आणि आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की न त्रीणी द्रव्याने अतिमात्राने उपयुज्यते. त्याच्यामध्ये क्षार म्हणजे क्षारयुक्त पदार्थ, जसं आपण आता बघतो वेपर्स वगैरे असते, लेज असते, त्याच्यामध्ये मिठाचा वापराला लेप दिलेला असतो. पिंपळी नावाचं एक औषध आहे ते. आणि लवण म्हणजे मीठ हे जास्त प्रमाणात कधीही खाऊ नये. हे कमी प्रमाणात मीठ हे फक्त चवीपुरतंच वापरायचं असतं. अतिरिक्त मीठ खाल्ले की त्यांनी त्वचाविकार 100% त्याचा टोला शरीराला बसतो, म्हणजे बसतोच. तर ह्या पद्धतीचा जो आहे आहार आहे, तर हे जर आपण त्यातनं टाळलं तर त्यातनं आपल्याला सोरायसिस नियंत्रणामध्ये ठेवायला मदत होत असते. आणि हल्ली असं पण बघायला मिळतं की तेला तुपाचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि थोडीशी आपण जे पूर्वीचं जर जायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी लाकडी घाण्याची, कच्ची घाण्याची, कोल्ड प्रेस ऑइल बऱ्यापैकी वापरली जायची आणि त्याचं आहारामध्ये वापर पण मुबलक असायचा. त्यामुळे पूर्वीच्या लोकांमध्ये थोडं संधिवाताचं प्रमाण तुलनेने फार कमी होतं आणि याचंही त्वचाविकारांचं प्रमाण देखील त्यावेळेस कमी होतं, कारण ते लोक नियमितपणे डोक्याला तेल जिरवायची, अंगाला तेल जिरवायची, असं त्यांची एक सवय होती जुन्या लोकांची. आता लोक अंगाला तेल लावत नाही, डोक्याला पण तेल लावत नाही आणि आहारामध्ये तेला तुपाचा वापर बऱ्यापैकी कमीच केलेला आहे. काही काहींना तुपाचं नाव काढलं तरी मळमळ होती, अशी लोक देखील असतात. तर ते थोडंसं चुकतंय लाईफस्टाईल आपलं, जे काही खाण्यापिण्याच्या सवयी बऱ्यापैकी चुकत आहेत. तर आहारामध्ये साजूक तुपाचा वापर मुबलक पाहिजे. नंतर आपण जे तेलं असतं, तेलांचा जो वापर आहे, विशेषतः कोल्ड प्रेस ऑइल ज्याला आपण म्हणतो, त्याचा आहारामध्ये वापर थोडा व्यवस्थित जर असेल तर आपल्याला जे काही प्रत्येक पार्टला आपल्याला वंगणाची गरज असते, जसं आपले मणका असेल, सांधे असेल, याला वंगणाची गरज असते. ते वंगण आपल्या आहारातूनच मिळत असतं. त्याच्यामध्ये तेलाचा वापर हे खूप मोठा रोल तेल प्ले करत असतं. आपली त्वचा जी असते, त्वचा देखील त्वचेला स्निग्धतेची गरज असते. तर त्वचेला स्निग्धता जर कमी पडली, त्वचा कोरडी पडायला लागते आणि मग विविध त्वचाविकार त्यातून निर्माण होऊ शकतात. मग ही त्वचेला स्निग्धता कशातून मिळणार, तर आपल्या आहारातून मिळेल. त्यासाठी तुपाचा वापर आहारामध्ये मुबलक प्रमाणात केला पाहिजे आणि तेलाचा देखील वापर आहारामध्ये मुबलक करावा. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की ज्याला वाताचे आजार आहेत त्यांनी तेल जास्त खावं, ज्याला पित्ताचे आजार आहे त्यांनी तूप जास्त खावं, ज्याला कफाचे आजार आहे त्यांनी मध जास्त खावा. म्हणजे त्यानेकरून ते तिन्ही दोषांचा बॅलन्स आपण त्यांना ठेवू शकतो. ह्या पद्धतीचा आहार आपला असावा. आणि हा म्हणजे आहाराचा पहिला भाग झाला. दुसरा भाग असतो तो औषधोपचारांचा. तिसरा भाग असतो तो पंचकर्माने केलेल्या जाणाऱ्या शरीरशुद्धींचा. आणि आणखी चौथा एक भाग सोरायसिसमध्ये आम्ही वैद्यमंडळी करत असतो तो म्हणजे रसायन उपचार पद्धती. त्याच्याकडे पण मी वळणार आहे पुढे. तर जो आता पहिला आपण आहाराचा भाग बघितला, तिखट, मीठ, आंबलेलं आहारातनं कमी प्रमाणात करावं. नंतरनं आहारामध्ये तूप, तेलाचा वापर मुबलक करावा. आपल्याला गोड, आंबट, खारट आणि तुरट आणि तिखट खायची सवय असते, पण कडू आपण खात नाही. तर कडू देखील आहारामध्ये खाल्लं पाहिजे. षड्रसात्मक आहार असावा असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. त्याच्यामध्ये गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ह्या 6 रसांचे पदार्थ आपल्या आहारामध्ये प्रमाणात नित्य सेवनीय पाहिजे. आता जसं कारलं असेल, कडूपटवळ असेल, याचा आहारामध्ये वापर करावा. आपण आता हल्ली बघतो की आपल्याला हे असतं, मध्ये आता पाडवा झाला तर याच्यामध्ये पाडव्याला कडुलिंबाच्या पानांचं आणि त्याच्या फुलोऱ्याची गोळी करून खायची सवय असते. मग ह्या सवयीमागे की आपले जे धर्मशास्त्रामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, याच्या मागे एक विशिष्ट काही कारणं असतात जी आरोग्याशी निगडीत असतात.
त्यावेळेस आपण काय करतो, धणे, कडुलिंबाचा पाला, त्याचं जे काही फुलवर असतं कडुलिंबाचा तो आणि गूळ याची गोळी करून खातो. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की हा जो कालावधी असतो आत्ताचा, याच्यामध्ये थंडी संपून ऊन पडायला लागलेलं असतं. थंडीतला घट्ट झालेला कप उन्हाच्या उष्णतेने पातळ व्हायला लागतो आणि हा कप जर शरीरातला कमी करायचा असेल तिथं कडुलिंब चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो. त्याच पद्धतीने आपल्याला हे पण माहिती आहे की कडुलिंब हा रक्तशुद्धी करणारा देखील असतो. मग रक्तशुद्धी झाली की ऑटोमॅटिक त्वचा आपली चांगली व्हायला लागते. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की जसं दूध तापवलं दुधापासून साय निर्माण होते, त्याच पद्धतीने त्वचेच्या पाकापासून की त्वचेच्या उष्णतेपासून आपली त्वचा निर्माण होत असते. आपल्याला जर त्वचेवर जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला पहिले रक्तावर चांगलं काम करावं लागेल. रक्त चांगलं करायचं असेल आपला आहार चांगला पाहिजे. आहारामध्ये जर त्यासाठी जर आपण जसं आपल्याला कडुलिंबाचा वगैरे वापर करावा, थोडीशी गोळी करून गुळातनं जरी खाल्ली तरी चालते. म्हणजे हा घरगुती उपाय तो देखील त्वचा विकारामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि त्याच पद्धतीनं आता औषधांचा जर आपण याच्यामध्ये विचार केला तर भरपूर औषधं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली याच्यामध्ये सोरायसिसचा नेमका प्रकार कुठला आहे त्या प्रकारानुसार औषधांमध्ये पण विविध प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. विशेषतः विविध गुगुळकल्प जे असतात, गुगुळकल्पांचा याच्यामध्ये रोल चांगला प्ले होतो. शिलाजीत आपल्याला माहिती आहे, शिलाजीपासून बनवलेल्या काही औषध असतात, गोळ्या असतात, त्यांचा देखील याच्यामध्ये रोल चांगल्या पद्धतीने प्ले होतो. काही वनस्पतींचे पावडरींचे काढे असतात, जसं की लघुमंडिष्टादी काढा आहे, महामंडिष्टादी काढा आहे, नंतर निंबादेव नावाचं औषध येते, हरिद्राखंड, बुरधरिद्राखंड, अशी काही रजन्यादी योग असेल, अशी काही औषध असतात जी याच्यामध्ये रक्तशुद्धी करून सोरायसिसवर नियंत्रण ठेवण्याचं ते आपल्याला मदत करत असतात किंवा सोरायसिस बरं करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल ते प्ले करत असतात. त्याच पद्धतीने औषधानं सिद्ध केलेली काही विविध तुपं असतात, याचा देखील याच्यामध्ये रोल खूप महत्त्वाचा असतो सोरायसिस किंवा त्वचाविकार बरं करण्यामध्ये. आता आपण बघतो की सोरायसिसमध्ये होतं असं की आपले जे सेल्स आहेत त्या सेल्स साधारण आपल्या कुठल्याही त्वचेच्या सेलचं आयुष्य एक 28 दिवसापर्यंत असतं. ते सोरायसिसमध्ये ते सेलचं आयुष्य 28 दिवसावरून डायरेक्ट 7 दिवसावर येतं, एवढं कमी येतं ते. म्हणजे सेल्स आपल्या लवकर मॅच्युअर पण होतात आणि लवकर मृत पण होतात. ज्यावेळेस कुठली शरीरातली घटना लवकर मॅच्युअर होते त्यावेळेस शरीरातलं पित्त वाढल्यामुळे होत असते, जी घटना लवकर मृत होते, पेशी लवकर मरण पावतात, हे शरीरातलं वात वाढल्यामुळे असतं. आणि तुपामध्ये असं गुणधर्म आहे की ते वाताचं आणि पित्ताचं शमन करणे किंवा त्याला बॅलन्स ठेवतं, त्याचं प्रमाण वाढलेलं प्रमाण कमी करतं. म्हणून औषधानं सिद्ध केलेली विविध तुपं जी असतात त्याचा आहारामध्ये औषध म्हणून आम्ही ज्यावेळेस वापर करतो साबी वैद्य मंडळी विशेषतः सोरायसिसमध्ये, त्याने ते वाढलेलं वात आणि पित्त कमी येतं. त्याच्यामुळे सेल्स मॅच्युअर होणं आणि त्या डेड होणं हे प्रमाण कमी होऊन सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यावर त्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होत असतो. अशी तुपं जर आपण म्हटलं, विशेषतः तिक्त घृत, महातिक्त घृत, वज्रक घृत, पंचतिक्त घृत, गुगुळ, अशी विविध कल्प असतात, औषध असतात, तर याच्यामध्ये रोल चांगल्या पद्धतीने प्ले होतो. आता एक अमृतादी गुगुळ नावाची गोळी आहे, ते देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. एक अशोक गुगुळ म्हणून गोळी ती चांगल्या पद्धतीने काम करते. एक कुष्ठारोटी आपण स्वतः तयारी केलेली, त्याचा देखील याच्यामध्ये सोरायसिसमध्ये विविध पेशंट्समध्ये आपण वापरलेली, म्हणजे त्याने देखील खूप चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्या अनेक रुग्णांमध्ये मिळाले आहेत. विशेषतः ज्यांचा अंगभर सोरायसिस ज्यांचा झालेला अशा रुग्णांमध्ये आपण ही औषधं वापरलेली आहेत. जवळपास 1 महिन्यामध्ये त्यांना एक 25-30% फरक फक्त या औषधांमधून मिळालेले आहेत. अशा अनेक रुग्ण आपल्याला सोरायसिसचे याच्यामध्ये अनुभव आपल्या ह्या औषधांचा अनेक रुग्णांमध्ये आहेत. त्याच पद्धतीनं औषधानं सिद्ध केलेले काही तेल असतात, तूप असतात, काही मलमं देखील असतात, याचा देखील रोल सोरायसिस बरं करण्यामध्ये खूप चांगला असतो. आता विपादिक कुष्ठ म्हणून आपण पूर्वी जो प्रकार बघितला ज्याच्यामध्ये हातापायाला भेगा पडतात, अशामध्ये औषधानं सिद्ध केलेले काही मलमं असतात, त्या मलमांचा देखील वापर जर आपण याच्यामध्ये केला तर त्या पडलेल्या भेगा त्यातनं भरायला लागतात, त्यातला कोरडेपणा कमी होऊन खाज कमी यायला लागते आणि हा विपादिक कुष्ठ म्हणजे प्रकार तो नियंत्रणात ठेवण्यात त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. सोबत पोटातनं घ्यायचे काही औषध देखील असतात. त्याच पद्धतीनं इतर जे त्वचाविकार सोरायसिसचे विविध प्रकार आपण बघितले, त्याच्यामध्ये त्या प्रकारानुसार वेगवेगळी तेलं असतात, वेगवेगळी तूप असतात, त्याचं देखील अंगाला नियमितपणे जर आपण अभ्यंग किंवा मॉलिश जर केलं त्यातनं त्या त्वचेतला कोरडेपणा त्यातनं कमी यायला लागतो. कोरडेपणा कमी होऊन त्यातनं सोरायसिस नियंत्रण ठेवण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. हे 3 पद्धतीने असतं हे काम औषधांचं. पोटातनं औषधं घेऊन रक्तशुद्धी करायची, म्हणजे आतून आजार बरा व्हायला लागतो. वरनं काही तेलं वगैरे लावायची, मग याच्यातनं काय होतं की त्वचेचं कोरडेपणा कमी, खाज वगैरे रुग्णाला जे बर्निंग प्रॉब्लेम असतात ते कमी, कोंडा आणि खाज कमी यायला लागते. आणि औषधानं सिद्ध केलेली तुपं असतात, पेशंटच्या आजाराच्या प्रकारानुसार गरजेनुसार ते वापरायचे असतात. प्रत्येकाला लागेलच असंही काही नाही, पण ज्याला गरज तिथे ते वापरणं पण क्रमप्राप्त असतं. त्याचा जर वापर आपण पोटातनं जर केला तर त्यातनं आतून त्यातलं रक्तशुद्धी होऊन दोषांचा जो बॅलन्स बिघडलेला तो बॅलन्स प्रॉपर मेंटेन करून त्यातनं सोरायसिस नियंत्रणात ठेवणं किंवा बरं करण्यात त्यांनी मदत चांगल्या पद्धतीने होत असते. आता यातला शेवटचा जो पार्ट असतो तर तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्म म्हणजे काय की शरीरात वाढलेले जे काही दोष असतात, विशेषतः वात दोष, पित्त दोष, कफ दोष, हे वाढलेले दोष जवळच्या मार्गातून बाहेर काढणं, याला आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्माने शरीरशुद्धीकरण असं म्हटलं. आता आयुर्वेदशास्त्र पंचकर्माच्या बाबतीमध्ये काय सांगतं की दोषा कदाचित कुप्यंती जिता लंघन पाचे नाही, ये तो संशोधन शुद्धानं देशां पुनरुद्भवा. म्हणजे
जर आपलं काही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे विविध आजार जे आपल्याला उत्पन्न होत असतात, तर हे आजार योग्य ते औषध उपचार केले, पथ्य पाळलं तर ते आजार 100% बरे होऊ शकतात. पण त्याला जर आजाराचं प्रमाण जर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असेल आणि अशा वेळेस जर त्यांनी अपथ्य केलं त्याने थोड्याफार प्रमाणात आजार निर्माण होऊ शकतो. परंतु पंचकर्माने काय होतं की आजाराचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण शरीराच्या बाहेर त्यातनं काढलं जातं. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या क्रिया असतात. एक असतं वमन म्हणजे उलटीचं औषध देऊन शरीर शुद्धी करणं. दुसरं असतं विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देऊन शरीर शुद्धी करणं. तिसरं असतं बस्ती म्हणजे टॉयलेटच्या जागेतनं शरीरातनं औषध सोडून त्यातनं तो आजार शरीराच्या बाहेर काढणं. एक नस्य म्हणून नाकात औषध सोडण्याचे प्रकार तो असतो. त्यातनं ऊर्ध्वरोगत म्हणजे मानेपासून डोक्यापर्यंत गेलेले जे काही विविध त्वचा विकाराचे काही घटक असतील ते नाकावाटे बाहेर काढणं असं त्याचं स्वरूप असतं नस्यद्वारे. आणि एक असतो रक्तमोक्षण म्हणजे शरीरातनं रक्तदान करून किंवा विशेष ठिकाणून त्या जळवा लावून रक्त काढून त्यातनं तो आजार बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या क्रिया याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. त्या 5 क्रियांच्या माध्यमातून ही सोरायसिसला कारणीभूत जे काही घटक शरीरामध्ये निर्माण झालेले असतात तर त्यातली त्या प्रत्येक रुग्णाला त्यातली कुठली गरजेची ते बघून निदान करून त्यानुसार ती वापरली जाते. तर ते घटक शरीराच्या बाहेर त्यातनं काढले जातात. त्यातनं मग हा सोरायसिस असेल किंवा इतर कुठलाही त्वचाविकार असेल हा मुळापासून बरा होईल त्यांनी आपल्याला मदत होत असते. तर ह्या पद्धतीने पंचकर्म करून जर आपण चिकित्सा केली त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला रुग्णाला मिळतात. आता उठसूट प्रत्येकाला पंचकर्म करणं असं आयुर्वेदशास्त्र सांगत नाही. तर आजाराच्या तीव्रतेनुसार ते पंचकर्म आम्ही वैद्यमंडळी आमच्या बुद्धीनं आणि रुग्णतापासून ठरवत असतो. मग काही काही लोकांना फक्त वमनामध्ये काम होतं, काही काहींना फक्त विरेचनाची गरज असते, काही काहींना फक्त बस्तीच काम करू शकतो, काही काहींना फक्त रक्तमोक्षणाची गरज असते, काही काहींमध्ये नसल्याने देखील काम होतं. असं मग ते सोरायसिसचा प्रकार कुठला आहे त्यानुसार आपल्याला त्याचा निर्णय हा वैद्य आपल्या बुद्धीने घेत असतो. त्या पद्धतीने जर केलं तर हा सोरायसिस 100% बरा होऊ शकतो. दुसरा जो पार्ट आहे तो चिकित्साचा म्हणजे रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सा म्हणजे काय की जे आपल्या शरीरातल्या पेशी असतात त्या पेशींची गुणवत्ता सुधारणं हे रसायन चिकित्सेच्या माध्यमातून आपण करत असतो. मग आता आपण पहिले 3 भाग बघितले म्हणजे पहिला आहाराचा भाग, औषधाचा भाग आणि पंचकर्माचा भाग. याच्यातून समजा सोरायसिस असेल किंवा इतर कुठला आजार असेल तो जर पूर्णपणे बरा झालेला असतो अशा वेळेस आणि ज्यावेळेस तो आजार बरा होतो त्याचा पुनरुद्भव होऊ नये याची जी काळजी आपल्याला घ्यायची असते ती म्हणजे रसायन चिकित्सेच्या माध्यमातून आपण घेत असतो. रसायन चिकित्सेमधून आपण विविध औषधं अशी वापरतो की ज्या औषधांमधून आपल्या ज्या सेल्स आहेत बॉडीतल्या त्यांना जी सोरायसिसच्या घटक निर्माण करण्याची त्यांना जी सवय लागलेली असते तर ती सवय त्यांची मोडणं हे काम रसायन चिकित्सेच्या माध्यमातून त्या सेल्स चांगल्या क्वालिटीच्या तयार करून केलं जातं. आणि मग जेव्हा हा आपण म्हणजे पहिले 3 भाग करून रसायन चिकित्सा ज्यावेळेस आपण याच्यामध्ये वापरतो सोरायसिसमध्ये तर हा आजार त्यांनी परत याचा धोका आपण त्यातनं टाळू शकतो. ह्या पद्धतीने जर आपण उपचार सोरायसिसवर केले तर सोरायसिस हा 100% पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक रुग्णांचे अनुभव आपल्याकडे आहेत. स्लाइड्समध्ये मी आपल्याला दाखवणारच आहे सगळं ते. तर त्याच्यातून असं म्हणजे निदर्शनास आलं आहे की सोरायसिस हा कितीही अंग भरलेली रुग्ण आपण बघितलेली आहेत ते ह्या उपचाराच्या माध्यमातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणि आता काही काही रुग्णांना तर मी ट्रीटमेंट बंद करून 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. तर त्यांना त्या आजारासाठी ते माझ्याकडे परत आलेले नाहीत म्हणजे त्यांना पूर्णपणे आराम त्याच्यामध्ये पडले आहेत. अशी देखील अनेक रुग्णांचा अनुभव आहे. आणि सर म्हणजे मुळात या सर्वामध्ये आहाराच्या ज्या सवयी आहेत ते बदलणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आता बोलताना रुग्णांविषयी सांगितलं तर अशा काही रुग्णांची उदाहरणं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगता येतील का की ज्यांच्यावर तुम्ही या आजाराबाबत आयुर्वेदिक उपचार केले? नक्कीच. 1-2-3 स्लाइड्स आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. तर आपल्याला तो पहिल्या स्लाइडमध्ये एक दिसतंय की तो त्या व्यक्तीला हा आजार पोटावर पाठीवरचे त्याचे फोटो आहेत. ॲक्च्युली ते त्याला पूर्ण अंगभर त्या व्यक्तीला झालेला होता सोरायसिस तो डोक्यापासून तर पायापर्यंत. आणि इतका भयानक त्याला त्रास होता की समजा हात असं जर त्याचा असेल तर त्याला असं करायला देखील त्याला खूप कष्ट पडायचे. इथे त्याच्या असे स्किनवर फोल्ड्स येऊन भेगा पडून त्याला इथं त्वचेवर अंग बऱ्याच ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. आणि आग त्याची खूप व्हायची. मोठमोठे चट्टे तो सोरायसिसचे त्याच्या अंगावर निर्माण झालेले होते. खूप त्रस्त झालेला होता तो. आणि डोक्यात पण त्याला सेम सोरायसिस निर्माण झालेला होता. डोक्यात पण त्याला खाज वगैरे सारखी असायची. तर त्याचं निदान मी आपल्या आयुर्वेदानुसार औदुंबर कुष्ठ असं निदान केलं. आणि हा शरीरातलं पित्त वाढल्यामुळे होणारा औदुंबर कुष्ठाचा प्रकार असतो. त्याचं खाणंपिणं जर बघितलं तर तेच असायचं. विशेषतः स्पायसी त्याला जास्त आवडायचं, तिखट त्याला जास्त आवडायचं आणि मीठ लिंबू प्रत्येक ठिकाणी त्याला लागायचं बऱ्यापैकी. या सगळ्या गोष्टी पित्त वाढवणाऱ्या असतात. मग त्याच्यामुळे त्याला तो त्वचा सोरायसिस निर्माण झालेला होता.
मग त्याला औषध 1 महिन्याची दिली, 1 महिन्याच्या औषधांमध्ये त्याला जवळपास एक 5-10% फरक पडला. पण त्याच्यानंतर 1 महिन्याने पंचकर्मातली जी पहिली क्रिया असते ती वमन क्रिया, ती वमन क्रिया केली आपण. उलटीचं औषध देऊन तो आजार बाहेर काढणं ह्या क्रियेच्या माध्यमातून केलं जातं. तर ते वमनानंतर त्याला जवळपास त्याच्यामध्ये एक 35-40% फरक पडला. परत 1 महिन्याची औषध दिली, 1 महिन्याने त्याला विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध दिलं. जुलाबानंतर त्याचा आजार जवळपास 90% त्याचा आजार गेला. अगदी 5-10% थोडा राहिला होता. त्याला शेवटची क्रिया जी आहे ती बस्ती म्हणून क्रिया केली पंचकर्माची, ती 1 महिन्याच्या नंतरनं. आणि बस्तीनंतर त्याचा आवाज जवळपास 99% त्याचा आजार गेला आणि तो आता मुलगा पूर्णपणे क्लिअर आहे, त्याला कुठलाही त्रास नाही, व्यवस्थित त्याचं आयुष्य जगतोय तो. दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला असं दिसतं की एक रुग्णाचा फोटो आहे, त्याच्यामध्ये त्याला अगोदर तो पॅचेसचा रंग किती डार्क होता ते दिसतंय आणि नंतर त्या पॅचेसच्या रंगामध्ये किती फरक पडला आपल्याला दिसतंय ते. आता ही केस मुद्दाम मी दाखवतो की पंचकर्म जे शरीर असतं तर पंचकर्म किती तत्काळ परिणाम रुग्णांमध्ये देतं हे दाखवण्यासाठी मुद्दाम ही स्लाईड मी दाखवलेली प्रेक्षकांना. आपल्या पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसते की असे लालसर चट्टे त्याच्या विशिष्ट ठिकाणी शरीरावर निर्माण झालेले आहेत आणि त्या व्यक्तीला आम्ही नंतर पंचकर्म केलं. पंचकर्मातलं वमन फक्त केलं. वमनानंतर त्याचा 4थ्या दिवशी काढलेला फोटो येतो. त्या फोटोमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की त्या चट्ट्यांची जी सोरायसीची चट्टे जे होते त्याचं लाली बऱ्यापैकी कमी झालेली, त्यातून त्याची खाजव जरा कमी यायला लागलेली आणि जाडी देखील त्याची त्याला कमी यायला लागलेली. म्हणजे लाल चट्टे जरासं काळसर पडायला लागलेली. ही त्याचा 4 दिवसात झालेला बदल आहे. त्याची खाजव पण त्यातनं बऱ्यापैकी नंतरनं कमी झालेली त्या व्यक्तीची. त्याचं निदान मी आयुर्वेदानुसार आलसं कुष्ठ असं केलं होतं. तर ह्या पद्धतीने याचं निदान करून त्याला पहिलं वमन दिलं, त्यात एवढा बदल त्या रुग्णामध्ये झालेले आहेत. आता मग त्याचा फोनमधनं येत असतात तर त्रास त्याचा जरा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पुढील उपचारामध्ये देखील तो रुग्ण पूर्णपणे क्लिअर होईल याची मला खात्री वाटते. आता दुसऱ्या एक स्लाईडमध्ये आपल्याला अजून 2 रुग्णांचे फोटो त्याच्यामध्ये दिसतं. एकामध्ये उपचार चालू असतानाचे फोटो ॲक्च्युली दोन्ही रुग्णांचे ते आपल्याला पहिल्या पार्टमध्ये दिसतं की जो पाठीचा त्या रुग्णाचा फोटो आहे तर त्या याच्यामध्ये असे लालसर चट्टे आपल्याला दिसतात, छोटे छोटे चट्टे दिसतात ते. तर त्या ती स्त्री रुग्ण आहे. तर त्यांना आणि व्यवसायाने शेती करतात तर ते नाशिक भागातून माझ्याकडे येतात ते. आणि पहिले हे 2 बघितले त्यात एक व्यक्ती जालन्याची, एक इकडची पुणे भागातली. तर त्यांना असंच पाठीवर तो आजार झालेला आणि मग त्यांना तो पूर्ण अंगभर झालेला होता. फक्त मी तो पाठीचाच फोटो त्याच्यात दाखवलेला आपल्याला. तर त्याच्यात ते लालसर चट्टे दिसतात असे ते. आणि त्यांना मग उपचार चालू असताना जो काही फरक पडत गेला ते दुसऱ्या स्लाईडमध्ये दिसते की त्याला कोरिलेट केलेलं आहे की याच्यात ते आजार जवळपास त्यांचा गेलेला आहे सगळा तो. म्हणजे इथं पंचकर्म काहीच केलेलं नाही, फक्त औषधोपचारच केलेले आहेत. औषधोपचारामध्ये पण त्याचं निदान मी प्रॉपर त्या पद्धतीने करून त्याला औषधोपचार केले आणि त्या औषधोपचारामध्ये देखील त्यांचा आजार पूर्णपणे गेलेले, त्यांना पंचकर्माची गरज देखील पडली नाही. म्हणजे असं नाही की प्रत्येक पेशंटला पंचकर्मच करणं गरजेचं असतं सोरायसिसमध्ये, औषधांना देखील तो आजार बरा होत असतो. दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं की एक तो तळपायाचा फोटो आहे, याच्यामध्ये त्या पायाला असं काळसर भेगा वगैरे पडलेला आपल्याला सगळं दिसतं ते. तर ते असं दिसतंय सगळं ते. तर तो एक मुलगा आहे, त्याला पायाला भेगा खूप पडायच्या आणि तो जरा चालणं देखील त्याला अशक्य व्हायचं. अशा पद्धतीने सगळा त्याला तो त्रास होता. भेगा खूप, खाजं खूप, रोज नवीन भेगा पडणं, त्यांना रक्त येणं, सेम हाताला त्रास होता, काही पॅचेस त्याच्या शरीरावर निर्माण झालेले होते. आणि त्याला उपचार सुरू केल्यानंतर आता उपचार चालू असतानाचा दुसरा एक स्लाईडमध्ये आपल्याला फोटो दिसतोय. तो बऱ्यापैकी त्याचा पाय प्लेन झालेला आहे. म्हणजे त्याचा कंडिशन अशी होती की आपला हाताचा जो पंजा आहे, हाताचा पंजा आपला त्याचा असा असायचा, तर तो असा करायला देखील 5 मिनटं लागायची. इतकं त्याचं ते इथं भेगा पडून सगळं त्याचं ते लॉक जखडलेलं होतं सगळं ते आणि कडक झालं होतं सगळं तळहात आणि तळपाय. त्याला त्या उपचारादरम्यान तो दुसरा एक फोटो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दिसतं की त्याचा पाय बऱ्यापैकी प्लेन झालेला आहे आणि त्या मुलाचा पंजा आता मोकळा असं व्यवस्थित त्याचा होतोय. इतके चांगले परिणाम आपल्याला त्या पेशंटमध्ये मिळालेत. असे असंख्य पेशंटचे फोटो स्लाईड्स आहेत. म्हणजे प्रत्यक्ष रुग्णांच्या अनुभवावर मी निश्चितपणे सांगू शकतो की सोरायसिसचा प्रकार कुठला का असेना तो आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्या उपचारामध्ये काही वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. ही पहिली जी आहे ती शतावरी आहे. तर शतावरी बऱ्याच जणांना शतावरी कल्पच्याच्या माध्यमातून माहीत आहे. तर शतावरीचं पावडर ज्यांना पित्ताच्या उष्णता वाढून पित्त वाढून ज्यांना सोरायसिस झालेले असे रुग्ण असतात, अशा रुग्णांमध्ये सोरायसिसने चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला मिळू शकतात. सोरायसिसचं पावडर त्यांनी जर घेतलं त्यांना त्याच्यामध्ये चांगले परिणाम मिळतात. दुसरा जी वनस्पती आहे ती कोरफड आहे. कोरफड सगळ्यांना सुपरिचित आहे. ज्या सोरायसिसच्या रुग्णांमध्ये ड्रायनेस किंवा कोरडेपणा शरीरामध्ये जास्त आलेला असतो, त्वचेवर असेल किंवा डोक्यामध्ये असेल, अशा रुग्णांनी जर कोरफडीचं गर नियमितपणे 1 चमचा सकाळ संध्याकाळ जर घेतला त्यांना डोक्यातला कोरडेपणा कोंडा कमी आले त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आपल्याला. तिसरी जी वनस्पती ती कडुलिंबी, ती देखील सगळ्यांना सुपरिचित आहे. विशेषतः ज्या सोरायसिसमध्ये किंवा त्वचा विकारामध्ये कुठल्याही त्वचा विकारामध्ये याच्यामध्ये स्राव त्वचेवर आलेले असतात
आणि त्या स्राव असेल, पाणी असेल, पू असेल असं त्वचेवर निर्माण झालेलं असतं. अशा रुग्णांमध्ये जर कडुलिंबाचा वापर जर रस नियमितपणे त्यांनी जर घेतला त्याने त्यांना चांगल्या पद्धतीने परिणाम मिळून तो आजार बरा व्हायला मदत होत असते. एक रुग्णानुभव मी आपल्याला शेअर करू इच्छितो की एक माझ्याकडे पेशंट आलेला ज्याला सोरायसिस झालेला होता आणि तो बिचारा परिस्थितीने गरीब होता. त्याला मी औषध दिली आणि नियमितपणे कडुलिंबाचा रस त्याला पोटातून अर्धा कप घ्यायला सांगितलेला. तर त्यांनी तो जवळपास 21 दिवस घेतला आणि त्याला पूर्ण अंगावर असे लालसर चट्टे आलेले, त्याला खाज खूप यायची आणि त्यातनं स्राव म्हणजे पाणी येत होतं. जवळपास त्याचा 14 दिवसामध्ये ते अंगावरचे सगळे पॅचेस गेले आणि तो 15व्या दिवशी पूर्णपणे बऱ्यापैकी त्याचं सगळं जाऊन क्लिअर झालं होतं शरीर त्याचं. इतकं कडुलिंबाचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. फक्त याच्यामध्ये असं आहे की ज्या रुग्णांमध्ये ऑलरेडी ड्रायनेस शरीरामध्ये कोरडेपणा खूप आलेला आहे, त्वचा कोरडी पडलेली, पोट ज्यांना साफ होत नाही, बद्धकोष्ठता आहे, अशा रुग्णांनी कडुलिंब घेऊ नये. त्याच्यामुळे शक्यतो अशा वेळेस वैद्याच्या सल्ल्याने कडुलिंबाचा प्रयोग केलेला केव्हाही चांगला असतो. तिसरी जी वनस्पती ती बहावा म्हणून आहे. बहाव्याला तर आपण बघतो की रोड साईडला काही काही झाडं असतात त्यांना एकदम पिवळी अशी डेरेदार गुच्छामध्ये फुलं लागलेली असतात, पानं नसतात आणि त्याला फक्त फुलंच भरपूर लागले असतात, जे दिसायला खूप छान सुंदर दिसतं झाड ते. तर त्या बहाव्याची ही शेंग आहे. या शेंगेचं जर पावडर आपण ज्यांना सोरायसिस पचनाच्या विकारातून सोरायसिस ज्यांना उद्भवलेलं आहे अशा रुग्णांमध्ये भाव्याच्या शेंगेचा जर काढा जर नियमितपणे जर घेतला मनुका टाकून, त्यातनं पोट रेग्युलर साफ राहतं व्यवस्थित, शरीरातली वाढलेली अतिरिक्त उष्णता मळावाटे बाहेर निघून जाते आणि त्यातनं पचनविकार देखील दुरुस्त होऊन सोरायसिस देखील त्याने बरं व्हायला मदत होत असते. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या वनस्पती आहे. आता हे जे आहेत ते हिरडे आहेत आपल्या इथे दाखवलेले. हिरड्यांचा वापर जर सोरायसिसच्या रुग्णांना जर रात्री झोपताना तूप मदतून केला, त्याचं पावडर जर रात्री झोपताना जर घेतलं, त्यांनी कोठा साफ होऊन सोरायसिस किंवा त्वचाविकार त्यातनं कमी व्हायला बरं व्हायला मदत होत असते. विशेषतः सोरायसिससोबत ज्यांना तारुण्य पिटिका असतात, त्यांना चेहऱ्यावर पुरळ किंवा पोळे आले असतात, अशा रुग्णांमध्ये देखील हिरड्याचं पावडर नियमितपणे रात्री झोपताना जर घेतलं त्यातनं त्यांच्या तारुण्य पिटिका बसून त्या देखील बरं व्हायला आणि मदत होत असते. अशा पद्धतीने विविध वनस्पती आपण आपल्याला सोरायसिसमध्ये उपयुक्त ठरतात. ही जी आहे ही जळू आहे. जळू मागे मी अनेक शोमध्ये आपल्या प्रेक्षकांना दाखवलेली. जळूचा देखील वापर सोरायसिस किंवा त्वचाविकारामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो. ज्या ज्या ठिकाणी त्याचे पॅचेस याचे निर्माण झालेले, सोरायसिसचे पॅचेस शरीरावर निर्माण झालेले आहेत, त्या पॅचेसला जर ही जळू जर आपण लावली तर ते आतलं अशुद्ध रक्त पिते, अशुद्ध रक्त तिथलं जाऊन नंतर तिथं चांगलं रक्त यायला लागतं. चांगलं रक्त आलं की मग त्याची ऑटोमॅटिक त्वचा चांगली होऊन तो पॅच किंवा तो सोरायसिसचा धब्बा तिथनं बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त औषधं भरपूर आहेत, ते आपण आपल्या आता सगळं सांगितलेलीच आहेत. ह्या पद्धतीने आपण उपचार केले तर सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजे आणि असे आहे की म्हणजे आता सोरायटिक आर्थरोपॅथीचं पण आपल्याला सांगावंसं वाटतं की जे सांध्यांमध्ये गेलेला की हाडांमध्ये गेलेला सोरायसिस ज्याला आपण सोरायटिक आर्थरोपॅथी म्हणतो, त्याच्यामध्ये सांध्यानं सूज येणं, सांधे दुखणं, ठणकणं अशा प्रकारची लक्षणं असतात. अशा रुग्णांमध्ये देखील आपले हे जे काही उपचार उपयुक्त सिद्ध झालेले आहेत त्यांच्यामध्ये उपचाराच्या माध्यमातून ते रुग्ण देखील त्यातनं पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत. म्हणजे असंख्य रुग्णांना तुम्ही या आजारातून मुक्त केलेलं आहे मुळात. आणि सर माझा हा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या आजाराबाबतीत किंवा इतर कोणत्याही आजारावर जेव्हा आयुर्वेदिक उपचार सुरू असतात तेव्हा रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? असं आहे की आयुर्वेदिक उपचार जर म्हटलं तर आयुर्वेदाचं पहिलं काम आयुर्वेदिक उपचारामध्ये महत्त्वाचा पाठ काय असतो की त्याचं निदान योग्य करणं. आता सोरायसिस असेल किंवा इतर कुठलाही आजार असेल त्याचं जर निदान जर प्रॉपर झालं, त्याच्यामध्ये कुठला दोष वाढलेला आहे याचं निदान जर प्रॉपर त्या वैद्याला जर झालं, त्यानुसार जर योग्य ती औषधं तो वैद्य वापरतोच त्याच्या बुद्धीनं आणि त्यातनं मग तो आजार पूर्णपणे बरा होत असतो. जो बरा होणारा आजार तो 100% बरा होतच असतो. तर रुग्णाचं कर्तव्य काय असतं की जो वैद्य सांगेल त्या पद्धतीने ते सांगितलेली पथ्य ती वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे प्रॉपर पाळणं, तो सांगेल तोपर्यंत पथ्य पाळणे देखील महत्त्वाचं असतं. कारण कसं होतं लोकांचं की जरा फरक पडायला लागले की त्या म्हटलं आता मी बरा झालो तो सगळं मोकळेपणा परत खायला प्यायला लागतो आणि परत आजार उलटून येत असतो, असं होतं. तसं करू नये. जोपर्यंत वैद्य सांगतोय पथ्य पाळा तोपर्यंत पथ्य पाळावे. ज्यावेळेस तो सांगेल तुम्ही आता पथ्य कमी करा त्यावेळेस पथ्य कमी करावे, त्याच्या सल्ल्यानं जे काय ते सगळं करावं. हा पहिला पार्ट असतो पथ्याचा. दुसरा असतो औषधांचे टायमिंग, प्रॉपर टाईम टू टाईम औषधं घ्यावी, हे देखील त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा पार्ट असतो. आणि तिसरा पार्ट असतो तो समजा गरज असेल तर पंचकर्म, जिथं गरज असेल तर सांगतात, जिथं नसेल ते वैद्य नाही म्हणून सांगतो. त्या पद्धतीने जर केलं तर हा कुठलाही आजार असेल, सोरायसिस असेल की इतर कुठलाही आजार असेल, निश्चित तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता आमच्याकडे आपण बघतो की मेडिक्लेम कॅशलेस सुविधा देखील आपल्या हॉस्पिटलला आपण उपलब्ध झालेल्या आहे. एक रुग्णांमध्ये सोरायसिसच्या रुग्णांना देखील याचा फायदा होऊ शकतो. फक्त असं असतं की ज्यावेळेस आपलं मेडिक्लेम आहे आणि मेडिक्लेम केल्याच्या नंतर जर हा आजार उद्भवलेला असेल, सोरायसिस किंवा कुठलाही आजार असेल, तर त्याचा निश्चित रुग्णाला फायदा होऊ शकतो. फक्त मेडिक्लेम करण्याच्या अगोदरचा जर तो आजार असेल
तर मग तो जरा कव्हर व्हायला जरा अडचणी जातात. त्यापेक्षा मग मेडिक्लेम नंतर जर आजार उद्भवलेला असेल, सोरायसिस किंवा कुठलाही आजार असेल, तर त्यातनं निश्चित त्याला आपण कव्हर देऊ शकतो. तर हल्ली मेडिक्लेम ही काळाची गरज झालेली, ते देखील रुग्णांनी करून घ्या, म्हणजे लोकांनी करून घ्यावी. त्याचा फायदा निश्चित आपल्याला वैद्यकीय उपचारांमध्ये कुठल्याही शास्त्राचे पॅथेज उपचार असतील त्यामध्ये निश्चित त्याचा आपल्याला फायदा होत असतो. ते देखील त्या पद्धतीने रुग्णांनी करावं. म्हणजे या आजाराची लक्षणं, कारणं, आयुर्वेदिक पद्धतीने उपचार पद्धती, या संपूर्ण विषयाबाबत, या आजाराबाबत सोरायसिस तुम्ही खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना दिली आहे. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, यासाठी तुमचे मनापासून आभार सर. तर हे होते वैद्य अतुल देशमुख. सोरायसिस या आजाराबाबत, त्यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला या आजाराविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा थेट डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधा. तुर्तास इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.